शेगाव तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातील भीती खरी ठरली। तक्रारीनंतर 3 कर्मचाऱ्यांवर पोलिसात अदाखलपत्र, गुन्हा दाखल। सिद्धिविनायक गॅस सर्व्हिसच्या डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी 4 जून रोजी तहसीलदारांकडे निवेदन सादर करून एजन्सी व्यवस्थापकाकडून अन्याय, दबाव, खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप केला होता। विशेष म्हणजे निवेदनात कर्मचाऱ्यांनी आमच्या विरोधात खोटे गुन्हे FIR दाखल करण्याचा प्रयत्न होऊ शकतो अशी भीतीही व्यक्त केली होती। दरम्यान निवेदन सादर झाल्यानंतर सिद्धिविनायक गॅस एजन्सीच्या मालकाने 3 डिलिव्हरी कर्मचाऱ्यांविरुद्ध जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची तक्रार शेगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केली। या तक्रारीवरून पोलिसांनी अदाखलपत्र, गुन्ह्याची नोंद केल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातील भीती आणि शंका काही प्रमाणात खरी ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे। कारण निवेदनात कर्मचाऱ्यांनी स्पष्टपणे नमूद केले होते की त्यांच्या न्याय मागण्यामुळे त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जाऊ शकतात, तसेच त्यांना त्रास दिला जाऊ शकतो। कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांनी केवळ वेतन, साप्ताहिक सुट्टी, रोजचा हिशोब आणि इतर कामगार हक्कासंदर्भात मागण्या मांडल्या होत्या। त्यानंतर त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल झाल्याने निवेदनात व्यक्त केलेल्या शंका अधिक बळकट झाल्या आहेत। मात्र दुसरीकडे गॅस एजन्सीच्या मालकाने केलेल्या तक्रारीची चौकशी आणि त्यामागील तथ्य तपासणे हे पोलिसांचे काम असून संबंधित तक्रारीतील आरोपांची सत्यता अद्याप सिद्ध झालेली नाही। त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांकडे केलेल्या आरोपाचीही अधिकृत चौकशी होणे आवश्यक आहे। आता तहसील प्रशासन आणि पोलीस विभाग या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणतात का, याकडे कर्मचाऱ्यांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे। मी सिद्धिविनायक गॅसवर सर्व्हिस करतो। आम्ही काल सकाळी 8 वाजून 10 मिनिटापर्यंत तिथं होतो। मालकाने सांगितलं 10 मिनिटं करून आमचे वाजले 6। त्यांनी काय जबाब दिला नाही। मग आम्ही तिथे गेलो तर म्हणे आम्ही काय कामावर घेतो, तुम्ही काय होते करा। आम्हाला मारायची धमकी दिली। तुम्ही मेले बी तर आम्हाला चालते म्हणे, आम्हाला काही घेणं नाही। तुम्हाला कुठं जायचं, काय जायचं, काय करायचं ते करा म्हणे। माझं वाकडी होत नाही, काहीच होत नाही। तुम्हाला कुठं जायचं तिथं करा। आणि त्याचं असं बोलणं चुकीचं आहे। स्वतःचं कसं काय, त्याची एजन्सी नाहीये, ती टेनमध्ये झालेली एजन्सी आहे। आणि तेवढा कोण असं बोलतो आम्हाला? आमच्याला घरच्यांना धमकी दिली, आम्हाला धमकी दिली म्हणजे काय झालं? ते जबाबदार कोण? ते जबाबदार कोण? ते आम्हाला जान की मारने की धमकी दी हमारे को 20 साल हो गए, अभी अभी आया, हमको ऐसा शिकारा। क्या मतलब क्या है इसका? ये कौन है हमको ऐसे धमकी दे रहा? गाँव के आदमी को धमकी दे रहा हो, बोले ये कौन है हमको धमकी देने को? उनका लाइसेंस कैंसिल करो बस। और हमारी को न्याय दिलो, हमारे को न्याय दिलो। तुम्ही आता मीडिया समोर आले, तुमचा विषय मांडला, तर तुम्हाला काय मालकाकडून भीती आहे का कामावर कमी? हो, धमकी देऊ राहिली। आता सकाळी 2 राजस्थानी आले होते, आम्ही त्यांच्याशी बोललो, ते आता गेले का नाही माहित नाही। आता मला हे सांगा, तुम्ही दुसऱ्याला ठेवून राहिलो आणि आम्ही जे 20 मार्च पासून करून राहिले गावातले ते गेले आणि आम्ही फोरावर सांगतो की दादा काय करा, ते तुम्ही गैरवापर भाषा बोलतात। ते यांचं म्हणणं आहे की जे आम्ही म्हणतो तेच ऐका ना, काम नका कर बस। आणि धमकी देऊ राहिले का तुम्ही करत का नाही करत हे सांगा। तुम्हाला पट्टे तर करा, नाही तर येऊ नका तुम्ही म्हणते। दुसरे तुम्ही सांगा ना, आता कुठे जाणार आम्ही असं म्हणते। 20 वर्षापासून सेवा देऊ राहिलो, काम करून राहिले। इकडे आमचा इन्शुरन्स नाही, काही नाही, काहीच नाही। आता कालचीच गोष्ट ते झालं, ते काल आम्हाला एक पोराला मारलं होतं, ते सिलेंडरच्या बाबतीत ते आता झालं, ते काहीच नाही। लेकिन हे आमची गोष्ट, ते आमचा मालक आमची सोबत ठाण्यामध्ये येत नाही, गाडी रोडावर चालते। आता तुम्हाला माहिती आहे, आता कोणी माचीची गाडी पेटवली, आम्ही हे करू राहिलो, आम्ही ठाण्यामध्ये कधी गेलो तर कोणी तर पाहिजे ना मागे। आमची रिपोर्ट काल यामुळे नाही झाली की आमचा मालक आमच्या सोबत नाही होता, त्यामुळे आम्ही आपसात घेतलं ते। आता तुम्ही हे सांगा मला, ते मालक ना ठाण्यात येत ना काही मध्ये येत। आता कदर नाहीये मालक, आमचा एक माणुसकी नाहीये मालकाला, माणुसकी नाहीये, हे माणूस ऐकत नाही। आता 8 दिवसा पहिले आमचा एक माणूस होता, अकबर म्हणून, आमचा कर्मचारी 8 दिवसापासून दवाखान्यात भरती आहे, ICU मध्ये आहे, ICU मध्ये आहे। त्याला मालकांना विचारला नाही तू दवाखान्यात आहे का, काय झाला, काय रे भाऊ, यानं एक शब्द बी विचारला। 8 दिवसापासून कोणता दवाखाना आहे, कोणता दवाखाना आहे? इंगळे हॉस्पिटल मध्ये भरती होता। हे मालकाने एक तार बी विचारला त्याच्या बाजूला काय खातात, काय खाऊन राहिले, काय पैसे आहे का नाही आहे, यानं एक शब्द बी विचारला त्याला। हे मालक असा आहे, हे मालकाला माणसाची कदर नाही।
हे म्हणते माझ्या जोडला आहे. कदर काहीच नाही हो. हे जे एजन्सी होती पहिले खैतान जवळ हे ना खैतान खैतान जवळ ते खेतान माणूस आमचा चांगला होते. ते घनश्याम खेतान होते ते दिवस काढले माणूस. हे म्हणतात आम्ही जसं बोलतो तसं करा नाही तर राहू द्या, आम्हाला तुमची गरज नाही.